करते संघाच्या धावत झेपावत गडी टिपल्याची कोण करतोय. पंचांचा इशारा येतोय. गडी बाद गुण जमा होतोय सालदरे संघाच्या खात्यात आणि चढाई करतोय तो श्रीराम करते संघाचा कबड्डीपटू. सडपातळ बांध्याचा असा मध्यम उंचीचा कबड्डीपटू आणि यावेळी मात्र तो कैचित साखळीत सापडतोय आणि गुण जमा होतोय करते संघाच्या खात्यात आणि चढाई करतोय ओजस खेडेकर. उंचपुरा असा कबड्डीपटू जयसिंह माता सालदरे संघाच्या वतीनं करते संघाच्या क्षेत्ररक्षणात 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2च्या 2 साठ्या 1 खेळाडू स्वतंत्रपणे उभा अशी संघाची क्षेत्ररचना. माघारी वळतोय यशपदरी पडलेला नाही आणि चढाई करतोय तो तन्मय शिंदे. जुना जाणता कबड्डीपटू संघाकडून 2 नंबरचा गणेश प्रदान करतोय आणि खेळी सजवतोय आपल्या उजव्या कोपऱ्यातून. कोणताही धोका न पत्करता माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा मुकादम खेळी सजवतोय. धावत जाऊन झेपावत गिरकी घेत 11 नंबरचा गणेश प्रदान करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. निदान रेषेच्या आतील बाहेरील त्याचा महत्वपूर्ण खेळ आपण पाहतोय. 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा निर्भय खेळ सजवतोय. निर्भयची खेळी आपण पाहणार आहोत. कोणताही धोका न पत्करता माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा ओजस खेडेकर. तिसरी चढाई दुआर डायरेक्ट रेड करो या मनस्थितीत दरम्यान मासूम ऐनरकर आपली बसण्याची व्यवस्था मंडळाने व्यासपीठावर केलेली आहे. आपले क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. चढाई करतोय ओजस खेडेकर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हाताने झेपावत कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वयंचित होतोय. दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी निर्भय गडी टिपतोय आणि सुरू आहे बाद. पुन्हा एकदा चढाईसाठी विपुल आपल्या अनुभवाचा फायदा घेत जुना जाणता कबड्डीपटू अनेक मैदान गाजवलेला असा भक्कम बांध्याचा मजबूत शरीरयष्टीचा विपुल सर्वे संघाकडून 4 नंबरची गणवेश परिधान करतोय आणि खेळी सजवतोय श्रीराम करदे संघाच्या बलाढ्य क्षेत्ररक्षणात. बजरची तिकीट सुरू होते. माघारी वळतोय आणि प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा तन्मय शिंदे. जुना जाणता कबड्डीपटू खेळी सजवतोय प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि आता पुन्हा आपण जातोय आमचे युवा समालोचक साहिल यांच्या माध्यमातून आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिक या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद अगदी पहिल्या सामन्यापासून आपण सर्व आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आपले देखील आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. श्री सीमादेवी सालदुरे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी भव्य दिवशी कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी अनुभवायला मिळते. गुढीपाडवा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या संपूर्ण स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. उद्या मात्र संपूर्ण स्पर्धा दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्येच आहे. तत्पूर्वी मात्र आजच्या दिवसातील काही महत्वपूर्ण सामने या ठिकाणी आपल्याला अनुभवायचे आहेत. ज्यावेळी सालदुरे गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आले. एका बाजूने सालदुरेचा संघ आणि दुसऱ्या बाजूने कर्देचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र एक महत्वपूर्ण चढाई करण्यासाठी सालदुरे संघाच्या माध्यमातून चढाईपटू सज्ज झाला. अँकलवर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरेल. मिड लाईन क्रॉस केली जाते. मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघासाठी 2 गुणाची कमाई आहे. आक्रमक खेळ चढाईपटूचा पाहायला मिळाला परंतु अँकलवर काढण्याचा प्रयत्न फसला. त्या ठिकाणी गुणाची कमाई उतारा पाहायला मिळाली त्या ठिकाणी सालदुरे संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला निर्भयला त्या ठिकाणी टॅकल केलं जात आहे. सक्सेसफुल कामगिरी विपुलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गुण एकवटला जातोय बॅक टू बॅक सालदुरे संघाकडे.
परंतु तितकाच महत्वपूर्ण सामना देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. सावंतवाडी संघाच्या माध्यमातून ओजस या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्फत पाचारण केलं जाते. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने आपल्या उजव्या कॉर्नरवरतून डाव्या कॉर्नरवरती सरसावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. माघारी परतेल एक व्हॅलिड रेड. एका बाजूने थर्ड रेड सावंतवाडी संघाची सक्सेसफुल ठरली, पण दुसऱ्या बाजूने करते संघाची थर्ड रेड आतापर्यंत सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये ज्या संघाचा डिफेन्स जितक्या चांगल्या रीतीचा दर्जेदार कामगिरी करेल तो संघ सातत्याने फ्रंट फुटला या मॅच मध्ये पाहायला मिळते. काम करते संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी थर्ड रेड नाही बघून घ्या. श्रीराम करते संघ जो संघ सातत्याने त्याच्या डिफेन्स वरती अनेक स्पर्धेमध्ये अवलंबून राहायला मिळाला. डिफेन्स या संघाची ताकद आहे. सध्या स्थितीमध्ये थोडीशी बॅक फुटलाय कारण एक मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. मोमेंटमचा वापर करत मिडलाईन क्रॉस करताना पाहायला मिळाला चढाईपटू. तदनंतर मात्र सातत्याने चांगल्या दर्जाची कामगिरी करण्याचा प्रयत्न सावंतवाडी संघाचा पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 2 तन्मय नगुरा सांभाळले चढाई मार्फत सज्ज झालाय. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा डिसिजन अजून देखील बाकी आहे. यावेळेस मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. त्याच दरम्यान अमर भरत टाळसरे केकेडी दापोली. त्याचप्रमाणे आताच या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे श्री संदेशजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती की आपण कृपया व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी श्री संकेत कांसे आणि त्याचप्रमाणे दीपेश गुजर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सांगा का रेडर आउट दिला रेडर आउट का दिला मला त्याचं रिझन द्या. बाकी माझं काय म्हणणं रेडर आउट का दिला सर मी बघतो चुकीचं बघतो का मला मग आम्ही तेच सांगतो ना रेडर ऐका ना आज पण ऐका आता आम्ही 2 तू काढ ना आउट कुठं झालंय तू बघायला. चला तिकडे पुन्हा एकदा आपण चढाई मार्फत मात्र श्रीराम करते संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला पाचारण केलं जाते. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 5 खेळाडूंचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये राईट टू लेफ्ट लेफ्ट टू राईट सातत्याने या ठिकाणी बदलावी ते पाहायला मिळते चढाईपटूच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हॅलिड रेड आहे. रिकाम्या हाताने माघारी परततोय. गुणाची कमाई श्रीराम करते संघासाठी होत नाहीये. तो मागच्या चढाईमध्ये एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई करून देणार होता श्रीराम करते संघासाठी. पुन्हा एकदा आक्रमणासाठी ओजस या खेळाडूला आपण पाहतोय. थोडासा डिफेन्स देखील आक्रमक झालाय करते संघाचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आहे. दुसऱ्या बाजूने संबोधता श्रीराम करते संघासाठी थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांची इशारा होती आहे तिसऱ्या चढाईसाठी. आक्रमण जर्सी क्रमांक 5 या खेळाडूचा मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सुरू जाते. यावेळेस मात्र पुन्हा सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळते सावंतवाडी संघाच्या माध्यमातून. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये केली होती पकड सक्सेसफुल ठरली. चढाईपटूसाठी थोडासा आपण पाहिलं तर चाचपडताना पाहायला मिळतोय. तो फुटवर्क देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता. त्यामुळे डिफेन्सला लगेच संधीचा सोडून गेला. गुणाची कमाई सावंतवाडी संघासाठी करून घेतली. पण दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा आक्रमणासाठी ओजस या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. उंच पुराचा भक्कम बांधण्याचं चढाईपटू आपली चढाई सजवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये. सातत्याने सावंतवाडीचा संघ या ठिकाणी थर्ड रेड वरती खेळताना पाहायला मिळतोय.
पहिल्या 2 चढ्या सातत्याने सालदुरे संघाच्या एमटी असत, परंतु नंतर येणारी तिसरी चढाई देखील तितकीच महत्त्वपूर्ण असते. परंतु यावेळेस मात्र डिफेन्स सक्सेसफुल होईल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तन्मयला रोखण्यात यश आलं मैदानाच्या आतमध्ये सालदुरे संघासाठी. पण दुसऱ्या बाजूला थोडीशी अडचणीची गोष्ट आहे, तर थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी सालदुरे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू ओजस या ठिकाणी सज्ज झालाय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर केला जातोय, परंतु आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर केलाय. कोपरा रक्षकाच्या हाताखालच्या खेळाडूला टिपण्यात यश आलंय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ओजसच्या माध्यमातून सालदुरे संघासाठी. ऑलआउटच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचतोय कर्देचा संघ. 3 खेळाडूंचा डिफेन्स होता, त्यातील एक खेळाडू ऋतुराज सध्या स्थितीमध्ये चढाई मार्कवरती आहे. तिन्ही डिफेंडर आहेत, त्यामुळे कुठेतरी डिफेन्स वरती भरोसा दाखवलाय आणि यावेळेस मात्र आपली व्हॅलिड रेड करून लगेच माघारी परतलाय. परंतु थर्ड रेड कुठल्या संघाची पहिली येईल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. तर कर्ते संघाची थर्ड रेड आली तर कुठेतरी डिफेंडरला चढाई मार्कवरती जावं लागेल आणि त्या ठिकाणी गुणाशी कमाईकडे थोडंसं कठीण होऊन बसेल. तर सालदुरे संघाचा डिफेन्स आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करतोय मैदानाच्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऋतुराजला रोखण्यात यश येईल. सालदुरे संघ या ठिकाणी मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी ओजस पाहायला मिळतोय. एका चढाईमध्ये दोन्ही खेळाडूंना टिपला तर ऑल आउट होऊन जाईल कर्तेचा संघ. सज्ज झाला आक्रमणासाठी ओजस. आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर केला जातोय, परंतु यावेळेस मात्र जितू मानेनं कुठेतरी प्रयत्न केले होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु ओजसला रोखण्यात अपयश आलंय. मिडलाईन क्रॉस केली जाते. 2+2 4 पॉईंट सोडले जातात. सालदुरे संघाचा एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डिफेन्स मार्कवरती जबरदस्त कामगिरी, तर दुसऱ्या बाजूला चढाई मार्कवरती ओजसला सातत्याने अगदी महत्वपूर्ण कामगिरी पार पडले आणि त्या महत्वपूर्ण कामगिरीच्या जोरावरती श्रीराम कर्दे संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन करतोय, परंतु सध्या स्थितीमध्ये आघाडी ती जाऊन पोहोचली ती मात्र सालदुरे संघाकडे. महत्वपूर्ण खेळ दुसऱ्या फेरीतला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, यानंतर लगेचच आपण सामना खेळतोय अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये केके दापोली अशा 2 बलाढ्य संघामधला सामना यानंतर आपल्याला अनुभवायचा आहे, जो की दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. उपउपांत्य फेरीची लढत क्वार्टर फायनल क्रमांक 2 यानंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, ज्या ठिकाणी केके दापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये अमर भारत टासुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार आपण त्यांच्या माध्यमातून दिला जातो याची आपण नोंद घ्या. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानावर चालू असलेला सामना उपउपांत्य फेरीचा क्वार्टर फायनल क्रमांक 1 सध्या स्थितीमध्ये सुरू आहे, ज्या ठिकाणी सालदुरेचा संघ सध्या स्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन वरती आहे, परंतु थोडासा बॅकफुटला श्रीराम कर्दे संघ. श्रीराम कर्दे संघाचा स्ट्रगल सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान क्रीडानगरीमध्ये समता रिक्षा चालक मलक संघटना हरण्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ विष्णू चौधरी यांचा शुभागमन झाला. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. विश्वनाथ चौधरी हरणे. चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. ज्यावेळेस जबाबदारी दिली गेली त्यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलेला खेळाडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल बलाढ्य अशा श्रीराम कर्दे संघाच्या डिफेन्स मध्ये, परंतु यावेळेस मात्र डिफेन्सनं सक्सेसफुल कामगिरी करून दाखवली. चढाई पट्टीला रोखण्यात यश आलंय. गुणाशी कमाई होतीये श्रीराम कर्दे संघाकडे. गेली अनेक वर्ष सातत्याने श्रीराम कर्दे संघासाठी साहिल मानेचा खेळ आपण पाहिला, तदनंतर मात्र तो देखील सातत्याने अनुपस्थित आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न गेली 2 वर्ष आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघ करतोय. या ठिकाणी देखील यंदाचा हंगाम देखील तितकंसं चांगलं राहिलं नाहीये. आपल्या घरच्या मैदानाची स्पर्धा नक्की जिंकली. 65 किलो वस्त्र गटातील, त्यानंतर मात्र खुल्या गटातील प्रवास हा मात्र थोडासा तितकाच अडचणीचा राहिला. ओजस या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच केल्याचा दावा आहे.
जितूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येणं अजून देखील बाकी आहे. यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी ओजसने करून दाखवली आहे. जितू या खेळाडूला टिपण्यात यश आलंय. जितू माने मैदानाच्या बाहेर जाईल, बॅकलाईनच्या पाठी बसेल, याला देखील रिवाइव्ह करणं आवश्यक आहे. श्रीराम करते संघासाठी जो एक ऑल आऊट घेतला गेलाय त्या ऑल आऊटची परतफेड करणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे मॅच मध्ये श्रीराम करते संघासाठी. यावेळेस मात्र पंचांचा दुसऱ्या सत्रातील खेळाकडे जाऊयात आणि समालोचन कक्षामध्ये देखील चेंजेस करतोय. आपण पुन्हा एकदा जाऊया विलंकर सरांकडे आणि ऐकूया दुसऱ्या सत्रातील खेळ. धन्यवाद साहेब. जाऊया पुन्हा एकदा मैदानात सुरू असलेला उपउपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. श्रीराम करदे विरुद्ध जय सीमामाता सालदुरे असा रंगणारा सामना. पहिल्या सत्राचा खेळ आपला तेव्हा गुणफलक आपण पाहिले 14 विरुद्ध 9. 5 गुणांची महत्वपूर्ण अशी आघाडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. जय सीमामाता सालदुरे संघाच्या खात्यामध्ये अतिशय उत्कंठावर्धक असा सामना, शेवटपर्यंत रंगणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. उपउपांत्य फेरीचा पहिला सामना महत्वपूर्ण असा सामना आहे. आपल्या संघाचं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ नक्कीच आटोकाट प्रयत्न करतील. या फिल्डमध्ये शंका या दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी उंच पुरा असा ओजस खेडेकर आमचे समालोचक गुरुवर्य सन्माननीय निलेशजी खेडेकर यांचे सुपुत्र अतिशय सुरेख असा खेळ या चालू स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच आपण पाहतोय. संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देताना महत्वपूर्ण भूमिका ज्यांची नेहमीच करत असतात ते सन्माननीय ओजस खेडेकर पुन्हा एकदा 1 गुणांची कमाई करून आपल्या संघ सहकार्यात माघारी वळतोय. सुरेख असा खेळ ओजसच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या विजयात बहुमूल्य योगदान देणारा ओजस चालू स्पर्धेमध्ये सुरेख असा खेळ करतोय तो आपल्या संघाकडून. दरम्यान चढाईसाठी श्रीराम करते संघाचा चढाईपटू तन्मय अतिशय सुरेख असा खेळ तन्मयच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलाय. 2 गुणांची महत्वपूर्ण अशी कामगिरी होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चतुर्वेदीने हुशारीने खेळी करतोय तन्मय शिंदे. 2 गुणांची महत्वपूर्ण अशी भर आपल्या संघाच्या खात्यात घालतोय आणि आपल्या संघाच्या माघारी येतोय. प्रत्युत्तराला पुन्हा एकदा ओजस सुरेख सुंदर असा खेळ करणारा उंच पुरा असा ओजस आपली खेळी सजवतोय. श्रीराम करते संघाच्या क्षेत्ररक्षणात आता मात्र सुरेख अशी खेळी आहे. 1 गुण प्राप्त झाल्याची पंच खून करतात. 1 गुण जमा करून ओजस आपली माघारी वळतोय. आता मात्र सुरेख अशी पकड, सुंदर अशी पकड जय सीमामाता सालदुरे संघाकडून पाठलाग करण्याचा प्रयत्न तन्मयचा फसला जातोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतोय सालदुरे संघाकडून. रायटर बादचे पंच खून करतात. गोड जमा झालाय. जय सीमामाता सालदुरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडली. अतिशय उत्कंठावंत रोमहर्षक असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दापोली तालुक्याच्या कान्हा कोपऱ्यातून क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सालदुरे नगरीमध्ये उपस्थित झालेले आपण पाहतोय. पार्थ शेवडे आणि आरजे शेवडे गॅलरीची व्यवस्थाही केली. त्यातून या संपूर्ण स्पर्धेचा मनमुराद आनंद घेताना आपण नक्कीच पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारची सोय मंडळी त्यांच्यासाठी नक्कीच केलेली आहे. त्याचा आनंद ते नक्कीच घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी 6 नंबरची जर्सी परिधान केलेला ओजस चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्कंठावर्धक रोमहर्षक असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होताना नक्कीच आपण पाहतोय. श्री सीमादेवी क्रीडा मंडळ सालदुरे यांच्या वतीने हिंदू नववर्ष गुढीपाडव्या निमित्त आयोजित भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय खुल्या गटाची कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन, नियोजन, संयोजन यांनी नटलेली संपूर्ण स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संजोगजी घोडेकर यांच्या सहकार्याने त्याचप्रमाणे संपूर्ण सभासदांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन केलेलं नक्कीच आपण पाहतोय. सन्मानाची मानाची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे आपण पाहत होतो ती स्पर्धा आजपासून सुरू झालेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्या बरेचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच या मैदानावर सापडतील. या स्पर्धेचा अंतिम विजय होणारा संघ कोण असेल, उपविजयी कोण ठरेल, चतुर्थ क्रमांकाचे मानकरी कोणते संघ ठरतील आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचे किताब कोण मिळवणार या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्या आपल्याला सापडणार आहे. पाहायचं आहे थोडासा तीन पंचांची थोडीशी चर्चा होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. योग्य निर्णय दिला जाईल या फिल्डमध्ये शंकादायी आहे. दरम्यान सामन्याचे सरपंच सांगेल दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 1-1 गुणांची भर पडते. अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय नक्कीच आपण पाहतोय. 1-1 गुणांची भर दोन्ही संघांच्या खात्यामध्ये पडते. तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय श्रीराम करते संघासाठी. तिसरी चढाई घेऊन आलाय. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू करते संघाकडून. पाहिजे कशा प्रकारची खेळी करणार आहे. बल्याचं क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. जय सीमामाता सालदुरे संघाकडून या
बलाढ्य क्षेत्ररक्षणामधून 1 गुण प्राप्त करायचा आहे या चढाईपट्टूला. आता मात्र सुरेख कशी खेळी आहे, सुंदर अशी खेळी नक्कीच आपण पाहतोय. ग्रीन कार्ड दाखवलं जात आहे खेळाडूला. दरम्यान चढाईसाठी 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू ओजस चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. अतिशय रंगतदार उत्कंठावर्धक असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या क्रीडा रसिकांचं भरपूरसं मनोरंजन नक्कीच होताना आपण पाहतोय. मानाची सन्मानाची अशी स्पर्धा आजपासून आपल्या समोर सुरू झालेली आपण नक्कीच पाहतोय. श्री सीमादेवी क्रीडा मंडळ सालदोरे वरचीवाडी यांच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन संयोजन यांनी घेतलेली संपूर्ण स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि डीजे पद्धतीचं साऊंड सिस्टीम या संपूर्ण सिस्टीमने नक्कीच या स्पर्धेमध्ये रंगत वाढवलेली आहे. या सिस्टीमच्या सर्व मालकांनाही मनपूर्वक धन्यवाद आहे. दरम्यान चढाईचा भार वाढण्यासाठी 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला ओजस वारंवार आपल्या संघाकडून चढाई करतो. त्यात त्याला नक्कीच यश येत आहे. आपल्या संघाचं गुणपत्र खालतं ठेवण्यात ओजसला नक्कीच यश येत आहे. तो ओजस चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झाला आहे. टच करून जाणार अरविंद लागते. दरम्यान पुढील सन्मान आपण करतोय. इंडियन आर्मीमध्ये सेवा बजावत असणारे सन्माननीय संदेशजी चव्हाण सर यांचा आपण मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान करतोय. आर्मीमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय संदेशजी चव्हाण सर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. नेहमीच भारत मातेचं रक्षण करण्यात व्यस्त असतात, परंतु आज आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला नक्कीच दिलेला आहे. सन्माननीय इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत असणारे आर्मीमध्ये कार्यरत असणारे संदेशजी चव्हाण यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. मंडळाचे अध्यक्ष संजयजी गोडेकर यांच्या शुभहस्ते सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय सप्ताह रिक्षा चालक मालक संघटना हरड्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विश्वनजी चौधरी यांचाही आपण यथोचित सन्मान करतोय. चालू स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य नक्कीच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यांचा मंडळाच्या वतीनं आपण यथोचित सन्मान करतोय. मी संजोगजी गोडेकर मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करीत की आपल्या शुभहस्ते आपण विश्वनजी चौधरी हरणे यांचा यथोचित आपण सन्मान करायचा. धन्यवाद. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानात. कबड्डीचा थरार पाहण्यासाठी सुरू असलेला पहिला सामना आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना जय सीमामाता सालदुरे विरुद्ध श्रीराम करते असा रंगणारा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या सत्रातील पुढची चढाई घेऊन 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला विपुल जुना जाणता आधारस्तंभ म्हणून जय सीमामाता सालदुरे संघ ज्याच्याकडे नेहमीच पाहत असतो विपुल आपली खेळी सजवण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या सत्रामध्ये 5 गुणांची महत्वपूर्ण आघाडी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. जय सीमामाता सालदुरे संघाच्या खात्यामध्ये पाहायचे. दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्याला दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार आहे. एक आक्रमक असा खेळ दोन्ही संघ नक्कीच सादर करतील यात तीळ मात्र शंकादायक आहे. आपल्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवायचं असेल तर दोन्ही संघांना शर्यतीचे प्रयत्न नक्कीच करावे लागणार आहेत. दोन्ही अनुभवी असे संघ आहेत. अनेक वर्ष कबड्डी खेळाशी संलग्न असणार असे संघ आहेत. जुन्या जनता खेळाडूंचा भरणा असणारे असे संघ नक्कीच आपण पाहतोय. तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय तो जय सीमामाता सालदुरे संघासाठी 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला उंच पुरा असा ओजस चढाईचा भार वाढण्यासाठी सज्ज झालाय. आणि आता मात्र गुण मिळण्याच्या प्रयत्नात ओजस पाहत होते. खोलवर अशी खेळी परंतु असफल होत आहे. सूर्य कशी पकड होते. सांघिक पकडीचा सुद्धा असा नमुना पेश केला जातोय श्रीराम करते संघाकडून. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा करते संघासाठी. आणि आता मात्र इशारा पंचांचा 3 पंचांमध्ये थोडीशी चर्चा झाली आणि त्यानंतर योग्य असा निर्णय आपल्याला देण्यात आलेला आहे. भोतोडचा इशारा दोन्ही संघाच्या खात्यामध्ये 1-1 गुणांची भर पडते. दरम्यान 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू जय सीमामाता सालदुरे संघाचा आपली खेळी सजवण्यासाठी तयार होतोय श्रीराम करते संघाच्या क्षेत्ररक्षणात. 16-21 असा गुणफलक आता आपण ऐकतोय. 21 गुणांवर जय सीमामाता सालदुरे तर 16 गुणांवर श्रीराम करते. 5 गुणांची अजूनही आघाडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते.
ते जयसिंह माता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ही 5 गुणांची आघाडी अजूनही ती 5 गुणांची आघाडी यशस्वीरित्या राखण्यात यश आलंय. ते जयसिंह माता चांदोरे संघाला पाहायचं आहे कशा प्रकारचा खेळ पुढील वेळेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही तुल्यबळ असे संघ आहेत, आक्रमक असे संघ आहेत. एक चांगल्या प्रकारची लढत नक्कीच क्रीडा रसिकांना अपेक्षित आहे. त्याच प्रकारची लढत आपण नक्कीच पाहतोय. उपांत्य फेरीची पहिली लढत जयसिंह माता चांदोरे विरुद्ध श्रीराम कर्दे या 2 बलाढ्य संघामध्ये पाहतोय आपण. यानंतर होणारी दुसरी लढत उपांत्य फेरीची दुसरी लढत असणार आहे अमरभरत टाळसुरे विरुद्ध केकेडी दापोली. दोन्ही संघांना दुसरा पुकार आहे. संघ नायक संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूंना खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार ठेवायचे. अमरभरत टाळसुरे विरुद्ध केकेडी दापोली उपांत्य फेरीची दुसरी लढत यानंतर लगेचच सुरू होईल. याची आपण नोंद घ्या. 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू श्रीराम कर्दे संघाचा आपली खेळी संपूर्ण माघारी वळतोय. प्रत्युत्तराला चढाईसाठी तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय. आता मात्र तिसऱ्या चढाईत थोडासा बदल होतोय. ओजसच्या ऐवजी 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू आपली खेळी सजवण्यासाठी तयार झालाय. थोडासा बदल केलाय पाहिजे त्यात यश येतोय माता चांदोरे संघाला. दरम्यान सुरेख अशी खेळी, सुंदर अशी खेळी. 2 खेळाडू 5ची पंचाखोरी करतायत. तुषारजी पाटील सर 2 गुण जमा होत आहेत. ते जयसिंह माता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये अतिशय सुरेख अशी खेळी, सुंदर अशी खेळी नक्कीच आपण पाहतोय. 11 नंबरची जर्सी प्रदान केला. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. संघाकडून आपल्याला अपेक्षित असणार आहे आपली माती आपला खेळ कबड्डी आपण पाहतोय. सालदूर नगरीमध्ये उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. जयसिंह माता चांदोरे विरुद्ध श्रीराम कर्दे असा रंगणार सामना. ओजस चढाईचा भार होण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र सुरेख अशी खेळी ओजसच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. 2 बाद लोड येतोय. 4 गुणांची भरीव अशी कामगिरी होते जयसिंह माता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा श्रीराम कर्देचा संपूर्ण संघ पुन्हा एकदा मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या 5 मिनिटाचा तरार सुरू झालेला. आता मात्र सुरेख अशी पकड, सुंदर अशी पकड रायडर बादची पंच कोण करतात. गुण जमा होतोय. जयसिंह माता चांदोरे संघाच्या खात्यात गुणांची भर पडते. अतिशय सुंदर असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. जयसिंह माता चांदोरे विरुद्ध श्रीराम कर्दे या 2 बलाढ्य संघादरम्यान. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सामन्याचे सरपंच त्याचबरोबर या स्पर्धेचे पंचप्रमुख समीर शेवडे सांगतात की 4 मिनिटांचा वेळ बाकी येतो दोन्ही संघांसाठी. अतिशय सुरेख असा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे तो दोन्ही संघांसाठी. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. पाहिजे कोणता संघ बाजी भरणार आणि उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. 12 नंबरची जर्सी प्रदान केला तर पुटाला आता म्हणतात सुरेख अशी पकड होत आहे, सुंदर अशी पकड रायडर बाची पंच कोण करतायत. गुण जमा होतोय. जयसिंह माता चांदोरे संघाच्या खात्यामध्ये गुणांची भर पडताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सुरेख असा खेळ चालू सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय. पहिल्या सत्रापासून थोडासा वरचढ ठरलाय तो जयसिंह माता चांदोरेचा संघ. पहिल्या सत्राला 5 गुणांची महत्वपूर्ण आघाडी. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये शेवटच्या 5 मिनिटाला 8 गुणांची महत्वपूर्ण आघाडी जयसिंह माता चांदोरे संघाच्या खात्यात नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. अनुभवी असा श्रीराम कर्देचा संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. कोणत्याही क्षणी सामन्यामध्ये परत येण्याची जिद्द चिकाटी असणारा असा श्रीराम कर्देचा संघ आहे. पाहिजे शेवटच्या 3 मिनिटांमध्ये कशा प्रकारचा पलटवार करणार आहे तो जयसिंह माता चांदोरे संघासमोर. 5 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू श्रीराम कर्दे संघाचा आपली खेळी सजवण्यासाठी तयार झालाय. थोडासा आक्रमक खेळ नक्कीच करावा लागणार आहे तो कर्दे संघाला. परंतु तेवढाच बलाढ्य संघ त्यांच्या समोर आहेत. चालू स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय तो. दोन्ही साईडमध्ये चढ्या असतील किंवा क्षेत्ररक्षण असेल यामध्ये उत्कृष्ट ठरलाय तो जयसिंह माताचा संघ. कोणत्याही प्रकारची संधी देत नाही ते श्रीराम कर्दे संघाला सामन्यामध्ये परत येण्यासाठी. ज्यांना तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय तो चांदोरे संघासाठी. 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपटू आपली खेळी सजवतोय आणि पंचांचा इशारा बोलता. दरम्यान दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 1-1 गुणांची भर नक्कीच पडते. क्षणाक्षणाला आता मात्र पारड नक्कीच जड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपा शेवटी 2 मिनिटे. चालू सामना समजा होणारा पुढील सामना उपांत्य फेरीचा दुसरा सामना अमरभरत टाळसुरे विरुद्ध केकेडी दापोली. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आहे. संघ नायक आणि संघ व्यवस्थापक आपल्या खेळाडूंना घेऊन आपण क्रीडा नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ यायचे. अमरभरत टाळसुरे केकेडी दापोली. त्याचप्रमाणे उद्या होणारे सामने हे खालील प्रमाणे असणार आहेत. पहिला सामना उद्या होणार आहे श्री सीमादेवी चांदोरे विरुद्ध जय हनुमान कर्दे. त्यानंतर होणारा सामना असणार श्री चंडिका देवी दाभोळ विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. त्यानंतर होणारा आणि चालू स्पर्धेचा आनंद आपण नक्कीच घ्यायचा आहे. आजच्या दिवसातील
उपउपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्या समोर सुरू झालाय तो जय सीमामाता सांदूर विरुद्ध श्रीराम करदे संघ. सामन्यातील औपचारिकता बाकी राहिलेली नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. वरचढ नक्कीच ठरतोय ते चालू सामन्यामध्ये जय सीमामाता चांदुरेचा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होण्यासाठी दिमागात सज्ज होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला एक चांगल्या प्रकारची आघाडी नक्कीच आपण पाहतोय. आक्रमक अशा चढाया अभेद्य क्षेत्ररक्षण या बळावर जय सीमामाता चांदुरे संघ विजयाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करतोय. दरम्यान एक गुण प्राप्त झाल्याची पंच कोण करतात गुण जमावतोय.